खंडोजी, जुल्फिकाराची हवा कशी आहे सध्या? सध्या हवा थंड थंड आहे. ती तशीच राहू द्या. त्याच्यासोबत संबंध नको तुटायला. जुल्फिकाराचा खलीता है ताराबाई, ये सुनकर बेहद खुशी हुई कि आप हामिला हैं। अल्लाह ताला से गुजारिश है कि आपकी होने वाली औलाद महफूज रहे, आप उसकी परवरिश में मशगूल रहे। यही आपका काय झालं राणी साहेब? खलिता जुल्फिकारने पाठवलाय, पण बोल औरंग्याचे दिसतायत. आप उसकी परवरिश में मशगूल रहे, यही आपका धर्म है. तुम एक औरत हो और औरत की तरह ही रहो. तलवार चलाना तुम्हारा काम नहीं, चूल्हा जलाना और बच्चों की परवरिश करना यही एक औरत का जिम्मा है. तुम्हारे लिए श्रृंगार का असबाब भेजा है. हाथों में कंगन सवार लो और खूब सेवा करो. आपके लिए एक जंजीर भी भेजी है. तुम पूरी तरह से जखड़ गई हो ताराबाई. मां बनना बस यही एक तुम्हारा फर्ज है. पाहिली त्या औरंग्याची जुर्रत. राणी साहेब, आपण हसतात? हसण्यासारखंच तर आहे राजे. त्या औरंगजेबाला राहू दे त्याच्या भ्रमात. मात्र आम्ही त्याची काय हालत करणार आहोत हे तो स्वप्नातही विचार करू शकणार नाही. आम्हाला नामोहरम करण्याचा हा एक डाव त्याचा. हा शृंगार आम्ही असंच जपून ठेवू, फक्त योग्य वेळ येऊ दे. त्या औरंगजेबाला अशी चपराक देऊ की तो स्वतःच त्याची कबर धरेल. इलाही शहंशाह हिंदुस्तान गाजी औरंगजेब को एक मामूली लड़का चकमा दे रहा है. उसकी हिम्मत कैसे हुई हमारी गिरेबान में आ जाने की? हुजूर, अगर आप चाहे तो उस दिलावर को हाथी के पैरों तले कुचल दिया जाए. शहजादी साहिबा को भनक भी नहीं लगेगी. नहीं नहीं नहीं, इतनी आसान मौत नहीं देंगे हम उसे. जो जुर्रत उसने की है उसकी बहुत खौफनाक सजा मिलेगी उसे. लेकिन हमें तो शक है ये साजिश उस लड़के की नहीं है. ये लड़का किसी और के बलबूते पर उछल रहा है. शहजादी को अपने जाल में फांसने के लिए किसी ने उसे उकसाया है. लेकिन हुजूर, कौन हो सकता है? वही तो हमें ढूंढना है और इस साजिश का पर्दाफाश कर रहा है वजीर आजम. बिल्कुल. तो अब
दिलावर को मारना तो है, लेकिन इतनी जल्दी मारेंगे तो उसकी मोहब्बत शहजादी के दिल में पाक रहेगी। शहजादी उसे कभी भुला नहीं पाएगी। शहजादी को उसकी मोहब्बत में डूबी रहने दो। दिल लगाने के बाद जब हम उसके दिल को चकनाचूर कर देंगे तो मोहब्बत और निकाह के नाम से भी उसकी रूह कांप जाएगी। फिलहाल दोनों पे कड़ी निगरानी रखो वजीर आजम। जी हुजूर। धनाजीराव, मोक्याचं ठिकाण आहे। 2-3 मेटी पातळ आहे ती, तिथं सहज घुसता येईल आपल्याला। सैन्य किती आहे? लई नाही, घुसलो तर सहजच कापून काढू। बेस आहे मग। इकडे खजिना गावला तर स्वराज्याच्या कामी लय मोलाचं होईल। आता संताजीरावांनी दाखवूनच देऊ की आपण बी मैदान गाजवतो म्हणून। चला। नाही रे, थांब। आत्ताच नका। काय झालं? तू जाऊन संताजीरावांची कुमक घेऊन ये। हो, बरं कशाला? आता तयपणा करून चालायचं नाही गड्या। आपण आत घुसलो, गनिमानं आपल्याला येडला तर हीच का होईल। पेक्षा संताजीराव येऊ देत, हे लढाईच्या तोंडाशी उभं राहतील आणि तवर आपण खजिना लुटू, मग सुपडा साफ करू। बर, संताजीराव येतील? संताजीराव आहेत ते स्वराज्याच्या कामी नाही मानायचं नाही। या धनाजीच्या हक्काला कधी टाळणार बी नाहीत। जा, घेऊन येतेस ती। राजे, स्वराज्यातून खलित आहे। नागोजी रावांनी औरंगजेबाची काही ठाणी लुटून घेतली आहेत। बहुपराक्रम केलाय। मुघली सैन्याला चांगलीच वचक बसेल त्याची। भले शाबाश। नागोजींनी स्वराज्यासाठी स्वतःला अगदी झोकून दिले। फार चांगलं कार्य होते त्यांच्याकडून। ही माणसं कर्तृत्वान आहेतच, प्रश्न होता फक्त त्यांच्या निष्ठेचा। जोवर त्यांची निष्ठा त्यांच्या वतनाशी बांधली होती तोवर त्यांची ताकद औरंगजेबाला कुन्निसात करण्यात जात होती। आज ही माणसं स्वराज्याशी जोडली गेलीत आणि एक नवा अध्याय सुरू झालाय। नागोजीराव कर्तबगार आहेतच, पण हुशारही आहेत। त्यांच्यावर एक नवी जबाबदारी सोपवून त्यांना विशाळगडी पाठवावं म्हणतो। इकडची काही कामं मार्गी लावायची आहेत। नाही राजे, विशाळगड ही संताजीराव आणि धनाजीराव आपली कामगिरी चोख पार पाडतायत। अशा वेळी उगाच त्यांच्यात गैरसमज नको निर्माण व्हायला। पण संताजीराव आणि धनाजीराव यांच्यामध्ये बेदिली आहे। राजे, आधीच ते दोघं वतनदारीच्या निर्णयावर नाखुश आहेत, त्यामुळे लगेच ते दुखावतील अशी पावलं नको टाकायला। आम्हालाही हेच योग्य वाटतं। वतनदारीच्या निर्णयाने संताजीराव नाराज आहेत, पण आमची खात्री आहे धनाजीराव या विचाराचे नाहीत। कदाचित त्यांना आमचा निर्णय पटलाही असेल आणि ही गोष्ट संताजीरावांच्या जास्त जिव्हारी लागली असेल। तसं असेल तर काळजीच मिटली, यातून काही मार्ग निघेल। म्हणजे संताजीराव आणि धनाजीराव यांची मैत्री इतकी घट्ट आहेच जशी तलवार आणि म्यानासारखी। एकाची धार दुसरा अलगद जपतो। त्यामुळे धनाजीराव संताजीरावांना समजवतील। दिल्लीचा व्यापारी औरंगजेबाकडे माल घेऊन निघालाय, लुटायचं का? अहो काय कोकणोबा, अहो कसली खबर सांगायला? अहो समुद्रातनं वंजळभर पाणी बाहेर काढले, हो समुद्राला काय फरक पडतो का? खबर ती नाहीच। अहो त्या माला संघ सौता जंगे खान निघाला दिल्लीला। काय सांगताय? मग जंगे खान दैदित झालं याच शिकारीच्या शोधात होतो आपण।
मग अशी जंगे खानाला दिल्लीच्या वाटेवर जित्ता गाडाय पाहिजे. चला मोहिमेची तयारी करा. चला. थोरल्याबाई साहेब, थोरल्याबाई साहेब कुठे गेले या? अगं बाई, किती सुंदर आहेत हे. एवढे दागिने. यांची घडणावळ पण किती छान आहे ना, सुरेख आहे. किती छान दिसतायत ना आम्हाला. धाकल्याबाई साहेब, बाई साहेब ते आम्ही धाकल्याबाई साहेब उतरा ते दागिने. बाई साहेब गैरसमज नसावा, आम्हाला ते डाग आवडले. आम्ही आम्हाला काही ऐकायचं नाहीये. आधी काढा ते दागिने. बाई साहेब आम्ही हाऊस म्हणून फक्त पाहत होतो. तुम्हाला आवडले नसेल तर राहू द्या. आम्ही आमच्या माहेरहून मागवून घेऊ. तिथे काही कमी नाही आम्हाला. ऐका आमचं धाकल्याबाई साहेब, हा साहज शृंगार कुठून आलाय ते तरी ऐका. चला रे, आता लय वगूत घालून चालवायचं नाही. लवकर चला, आवरायला पाहिजे लवकर. संताजीराव, आता तुम्ही कुठली नवीन मोहीम काढली? नाही, तुमचं काय चाललंय हे मला कळेल का? हा, ते धनाजीराव मोहिमेवर गेले म्हणून तुम्ही लगेच मोहिमेवर निघालाच पाहिजे का? शंकराजी, आम्ही ईर्षेसाठी मोहिमा नाही करत, स्वराज्यासाठी करतो. येळच तशी आहे. चुकीचा अर्थ काढू नका सर. नाही, तसं नाही. स्वराज्याचं कार्य म्हणता का? मग ठीक आहे. महाशंकराजी आडकाठी करणार कोण आहे? हा, निघा तुम्ही. आम्ही निघतो. सदरेवर कामे खोळंबले. हा, ए निघा तुम्ही. चला चला पैकी. भैरजी, आम्ही जरा घराकडे चक्कर मारून येतो. जी दादासाहेब. काही कामं खोळंबल्यात, तेवढी करतो आणि तुम्हाला सामील होतो. तवर तुम्ही इथली सैन्याची समधी तयारी करा आणि मोर निघा. येतो आम्ही. चला रे आवरा, उतराय न ग उगाच. चला 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 चला. बहिरजी, संताजीराव कुठे आहे ती? काय काम होतं? धनाजीरावांचा निरोप आहे, त्यास ती सांगायचं आहे. पर दादासाहेब तर आत्ताच मोहिमेवर गेल्यात. मोहिमेवर? सैन्य इथेच सोडून काय म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे आम्ही खोटं बोलतोय वय? आणि असं बोलून तुम्ही सेनापतींवर अविश्वास दाखवताय. अहो तसं नाही. मग कसं? संताजीराव आहेत ते. येळ पडली ना, एकटे शत्रू लढतील आणि लाखात गारद करतील. आता आम्ही बी मोहिमेवरच निघालोय. तेव्हा खूप ठाव आहे ना. आता उगा आमासनी गुतपाळू नका. सांगा धनाजीरावासनी आता जे काय असेल ते संताजीराव मोहिमेनंतरच बोलतील. चला रे चला. राव, संताजीराव नाही आलं. आलं नाहीत म्हणजे आमच्या भांडणामुळे मोहिमेत खोडा घालणार का काय संताजीराव? अहो म्हणजे म्या गडावर गेलो होतो, पर संताजीराव नाही भेटले. त्यांचा भाऊ होता बहिरजी, ते म्हणले की संताजीराव मोहिमेवर गेलेत. मोहिमेवर गेलात? आम्ही कंची बी मोहीम काढली, यांची एक नवी मोहीम असते आणि तरी बी आम्ही ईर्ष्या करतो असं आम्हाला ऐकावं लागतं. हे काय करतात? ईर्ष्या नव्हतं काय आहे? पर समद सैन्य तर तिथंच होतं. एकलं संताजीराव मोहिमेवर जातील? मी तर म्हणतो संताजीरावांनी यायचंच नव्हतं आपल्या बरोबर, म्हणून त्यांनी सपशेल फसवलं आपल्यासनी. फसवलं? होय, राव सोपा हिशोब आहे. मी तिथं गेलो कारण मोहिमेवरती कुमक हवी होती हे त्यासनी ठाव होतं, पण तरी बी
संताजीरावांनी आपली मदत करायची नव्हती म्हणून त्यांनी भेट घेतलीच नाही. संताजीराव, तुम्ही आमची अशी आडकाठी कराल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. पर आता काय करायचं? माघार घ्यायची. माघार? आता तर मोहीम होणार. काय बी झालं तरी ही मोहीम मारायचीच. दाखवून देऊ संताजीरावांना आमचा बकू. धनाजीराव बी काय कमी नाही म्हणावं. पण एक यो काटा यापुढं कायम सलत राहील. वा 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 धनाजीराव, बरीच मोठी मोहीम मारलेली दिसते. अहो स्वराज्यासाठी काय पण. अहो पंत मुघली सैनिकांचं मुर्द पाडून ही लक्ष्मी आणली बघा. वा वा धनाजीराव, नाही खरंच धनाजीराव, तुम्ही आणि संताजीराव आहेत म्हणून तर स्वराज्य अगदी निर्धास्त आहे. आणि हो, सेनापती सुद्धा मोहिमेवर गेलेत. वा संताजीराव, तुम्ही सुद्धा अगदी मोठी मोहीम मारली आहे. पण हा आमचा पराक्रम नाही, आई भवानीची कृपा आहे. आई भवानीच्या कृपेनं अजून अशा पक्कळ मोहिमा मारायच्यात बघा. आणणारा पटापटा. नानाजीराव, तुम्ही बी लय मोठा पराक्रम केलायचा बघा. औरंगजेबाच्या मर्जीतल्या सरदाराला मारलायचा. अशी हो जाधवराव, आम्ही केलेलं कौतिक रुचलं नाही का काय? कशाला पाहिजे कौतिक? कौतिकानं अंगावर मुठभर मास चढायचं दिस संपलं. अशा फुकट्या उसण्या अवसानापेक्षा पदरच्या अवसानानं पराक्रम धावतो आम्ही. आणि तुम्ही उगा कशाला आमच्या मोहिमेसाठी खोटा आनंद धावताय? खोटा आनंद नाही तर काय? तुम्हाला काय वाटलं तुमची कुमक मिळाली नाही तर ह्यो धनाजी जाधव रणांगण सोडून पळतो का काय? तुमची मदत मिळाली नाही तर आम्ही काय तोंडावर पडत नाही. तुमची मदत मागाया परत माग माग येणार नाही. धनाजीराव, तुम्ही काय बोलताय सा? जरा इसकडून सांगा बरं. हे बघा, हे असला आडवळणी बोलणं आम्हाला समजत नाही आणि जमत बी नाही. आम्ही सरळ सोड बोलणारी माणसं आहे. रोखोक जे काय असेल ते स्पष्ट बोला. तुम्हीच आज वाकडं वागलाय सा. स्वराज्याला धक्का दिलाय तुम्ही. धनाजीराव, काय चुकीचं बोलतोय आम्ही? काय चुकीचं बोलतोय? आम्ही काय हातबल नव्हतो तुमची मदत मागाय. पण तुम्ही ऐन वक्ताला पाठ फिरवली. मग कशाला देखाव करता स्वराज्याच्या प्रेमाचं? हे असल्या मोहिमान लुटी मारून नुसती ईर्ष्या करता तुम्ही. ईर्ष्या. राज्याचा विचार नाहीच. हे समजा नुसतं जगाला दाखवायला चाललंय. धनाजीराव, तोंडाला ते बोल नका. आम्ही बोलणार तर तुमच्या भोळ्या मुखवट्या मागचं स्वार्थी राजकारण आमच्या समोर आलंय आता. धनाजीराव, नाही बोलला सा. शाबास.
ह्योच दिस बघायचा बाकी राहिला होता. आम्ही बी मेले आईचं दूध प्यालो नाही. जशास तसं